मी अजित अभ्यंकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दर महिन्याला होणाऱ्या या अभ्यास वर्गामध्ये म्हणजे मंथन अभ्यास वर्गामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं श्रोत्यांचं पक्षामधल्या पक्षाबाहेरच्या कार्यकर्त्यांचं नागरिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातलं राजकारण आणि एकंदर व्यवस्थाच काही एका विशिष्ट मुठभर व्यक्तींनी घराण्यांनी म्हणजे औद्योगिक घराण्यांनी आणि एका विशिष्ट उजव्या धर्मांध अशा विचारसरणीच्या लोकांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे, किंबहुना निम्मी अधिक ती ताब्यात घेतलेली सुद्धा आहे. त्याच्यामध्ये संसदेची व्यवस्था असेल, अगदी न्यायालयीन व्यवस्था असेल, सरकारी संस्था असतील, मग त्या ईडी असेल, इन्कम टॅक्स खातं असेल, गृह खातं असेल, निवडणूक आयोग असेल, स्वतः या सर्व संस्था ज्या आपल्या लोकशाही चौकटीच्या पाया असतात त्याही ताब्यात निम्म्या अधिक त्यांनी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आता एकंदर पक्ष पद्धती जी आहे, राजकीय पक्षांचीच एकंदर जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेलाच आपल्या खिशात कसं घालता येईल यासाठीची अत्यंत निर्णायक अशी पावलं विशेषतः गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पक्ष संघ परिवार आणि त्यांनी सगळे त्यांच्या गोतावळ्यामध्ये विकत घेतलेले, काही जबरदस्तीने ओढून आणलेले, काही धमक्यांनी ओढून आणलेले पक्ष, जसे शिंदे सेना आहे, मी त्याला लाचार सेना असे आपण म्हणू शकतो, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जो पहिल्यांदा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली होता, असे त्यांचे उपग्रह बनलेले पक्ष यांची एक मोठ बांधून त्या सगळ्यांनी एक राज्य चालवलेले आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष व्यवस्थाच पूर्णपणे तोडून कशी टाकायची आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार यांच्यासाठीचा रस्ता कसा खुला करून द्यायचा याचा एक वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. आणि तोच आता बंगालमध्ये सुद्धा त्यांनी तोच कित्ता गिरवून तसाच पुन्हा त्याची उजळणी करायला सुरुवात केलेली आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये विशेषतः गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या 2 प्रमुख घटना घडल्या, एक म्हणजे जे उमेदवार प्रत्यक्ष विधान परिषदेसाठी उभे होते, म्हणजे ज्यांनी अर्ज भरलेले होते, ज्यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड झालेली होती, त्यांची उमेदवारीच मागे घ्यायला लावणं, अशा प्रकारचं पाताळ यंत्री कारस्थाने त्यांनी केलं. दुसऱ्या बाजूला जे प्रत्यक्ष निवडून आलेले खासदार आहेत, एखाद्या पक्षाच्या तिकिटावरती, एखाद्या पक्षाच्या कार्यक्रमावरती, त्यांच्या प्रचारावरती, त्या पक्षाच्या जोरावरती, त्यांच्या पाठिंब्यावरती जे खासदार निवडून आले त्यांना चक्क फोडून, म्हणजे पैशाची, धमकीची, कशाची सर्व आमिष म्हणा किंवा लालूच म्हणा किंवा भीती दाखवून असे 6 खासदार त्यांनी आता शिवसेना, म्हणजे जी मूळची शिवसेना आहे, जी आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे, तर त्यांच्यातले खासदार फोडले. या सगळ्यामधून नेमकं काय घडतंय? याच्यापूर्वी म्हणजे 2022 मध्ये शिंदे सेना या नावाचा एक तुकडा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ओढून घेतला. खोके, ओके, गवत, ते सगळं आपण जाणतो. हे सगळं काय चाललंय? या सगळ्याच्या मागे नेमकं याबाबत याला नियंत्रण करणार काही कायदा आहे का? तो कुठला आहे? त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये काय झालं? चंद्रचूडांनी नेमका काय निकाल दिला आणि काय त्या सगळ्या विषयाचं भजं केलं? हे सर्व आपण काही प्रमाणात वाचलेलं आहे, काही प्रमाणामध्ये ऐकलेलं आहे, काही प्रमाणात आपल्याला समजलेलं आहे. परंतु बऱ्याच अंशी आपल्याला त्यातला न समजलेला भाग, जवळजवळ 9 भाग आपल्याला न समजलेला आहे. आणि तो आपल्याला किती न समजलेला आहे याची जाणीव आताही खासदारांची फोडाफोडी जी झाली त्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला जाणीव झाली. आणि म्हणून आपण आजचा जो विषय ठेवलेला आहे तो विषय आहे खासदारांची फोडाफोडी, वैध काय आणि अवैध काय. आता हे वैध आणि अवैध कशाच्या आधारावर ठरवायचं? एक राजकीय नैतिकता आहे आणि दुसरा कायदा आहे. या दोन्ही अर्थाने, आणि लोकशाहीची म्हणून काय एक नैतिकता आहे, या दोन्ही अर्थाने, तिन्ही अर्थाने आपण याच्यातलं वैध आणि अवैध याचा निर्णय किंवा निवाडा करणार आहोत, एक राजकीय कार्यकर्ते, एक जागरूक नागरिक म्हणून. आणि त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याशी संवाद करण्यासाठी एक अत्यंत जाणकार, या विषयातले अनुभवी आणि ही सर्व प्रक्रिया जवळजवळ गेले 40 वर्ष अत्यंत जवळून ज्यांनी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे, असे एक जाणते ज्येष्ठ पत्रकार आणि आपल्या सगळ्यांचे चळवळीतले मित्र अनंत बागायतकर यांना आपण या ठिकाणी आज बोलवलेलं आहे. ते एक ज्येष्ठ पत्रकार आहेत
आणि त्यांची एवढीच ओळख पुरेशी नाहीये. त्यांची खूप जास्त ओळख करून देण्याची गरज आहे. कारण बरेच वेळेला काय बोललं याच्या इतकंच महत्व कोण बोललं याला सुद्धा असतं. आणि म्हणून मी त्यांची ओळख करून देताना सांगेन की ते पत्रकार आहेत, व्यवसायाने पत्रकार म्हणून राहिलेले आहेत, परंतु त्यांनी पत्रकार म्हणून काय काय केलेलं लक्षात घ्या. ते सकाळ वृत्तपत्र समूहामध्ये काम करत होते. 1985 पासून त्यांनी दिल्ली ब्युरो, सकाळ वृत्तपत्र समूहाचा जो दिल्लीचा ऑफिस जे आहे ते मुख्यतः संसद किंवा तिथला राजकीय जो सगळा व्यवहार असतो त्याचं वार्तांकन करतं. त्या ब्युरोचे ते प्रमुख राहिलेले आहेत 1985 नंतर जवळजवळ 15 किंवा 20 वर्ष. त्याचबरोबर त्यांनी या देशातली एक अत्यंत महत्वाची अशी घटनात्मक सुद्धा ज्याला म्हणता येईल, ज्याला महत्व आहे, अशी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, त्याचं सदस्यत्व त्यांच्याकडे होतं काही काळ. त्यानंतर प्रेस क्लब ऑफ इंडिया ही पत्रकारांची एक अतिशय ज्याला आपण म्हणतो व्यावसायिक परंतु अत्यंत उच्च मान जिला आहे, उच्च ज्याला मान्यता आहे, अशा प्रकारच्या एका संस्थेचं सुद्धा त्याने त्यांचे पदाधिकारी ते राहिलेले आहेत. याबरोबरच संसदेचे एक मीडिया ऍडव्हायझरी कमिटी असते, म्हणजे माध्यमांविषयी सल्ला देणारी एक संसदेची एक ऍडव्हायझरी कमिटी असते, सल्लागार समिती असते. त्याचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे केवळ संसदेचं त्यांनी वार्तांकन केलं एवढं नाही, तर त्या सल्लागार समितीचे ते सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि इतकंच नाही तर पत्रकारांच्या आंदोलनामध्ये त्यांनी अनेक वेळा अत्यंत महत्वाची, निर्णायक आणि रस्त्यावर उतरण्याची भूमिका वेळोवेळी घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये उभं राहण्याचा ताठपणा ज्या अतिशय थोड्या पत्रकारांमध्ये आज उरलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांचं नाव, बागायतकरांचं नाव आपल्याला घ्यावंच लागेल. कारण करोनाचं निमित्त करून या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदी शहांच्या सरकारने संसदेमधला पत्रकारांचा प्रवेशच बंद करून टाकला. कारण करोना आहे, काय करायचं. ठीक आहे, करोना संपला, देशातला संपला, जगातला संपला, दिल्लीतला संपला, संसदेतला संपला. पण सरकारच्या मनाला जो करोना नावाचा किंवा जो काही रोग झालेला आहे हुकुमशाहीचा, तो काही गेला नाही. त्यांनी संसदेमध्ये पत्रकारांचा प्रवेश बंद ही प्रक्रिया त्याच्यानंतरही चालूच ठेवली. त्याच्या विरोधामध्ये त्या सल्लागार समितीचे सेक्रेटरी असलेले बागायतकर यांनी बाणेदारपणाने प्रयत्न केले पहिल्यांदा हे उठवावं म्हणून. पण जेव्हा हे सरकार हुकुमशाही पद्धतीनं केवळ पत्रकारांचं तोंड दाबण्यासाठी ऐकत नाही असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्याचा थेट राजीनामा दिला. आणि नंतर मग सरकारला त्यांच्या भूमिकेत थोडाफार बदल करावा लागला. आज ते सत्याग्रही विचारधारा या कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या अनेक वर्ष गेले मराठीमध्ये एक वैचारिक मासिक म्हणून जे सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे, विशेषतः लोकशाही समाजवादी विचार आणि गांधीवादी विचाराला वाहिलेलं, तर त्या सत्याग्रही विचारधारा या मासिकाचे नुकतेच ते कार्यकारी संपादक झालेले आहेत. म्हणजे रादर त्यांना एक ते त्यांची चळवळीची विचाराशी असलेली बांधिलकी आहे, त्याच्यामुळे त्यांनी ती जबाबदारी अत्यंत आनंदाने स्वीकारलेली आहे. तर असे बागायतकर आपल्याला आज याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले. मला असं वाटतं की ही फारच आपल्या दृष्टीने मोलाची अशी गोष्ट आहे. कारण ज्यांनी पक्षांतर बंदी कायदा आला राजीव गांधींच्या काळामध्ये, त्या काळापासून राजीव गांधींपासून मधुलिमयांपासून अगदी त्या काळाचे सगळे डावे विचाराचे, समाजवादी विचाराचे, त्याचप्रमाणे लोकशाहीवादी विचाराचे, अगदी काँग्रेसचे नेतृत्व पंतप्रधानांपासून या कायद्याबद्दल काय काय त्यावेळेला म्हणले होते, नंतर त्याचा विकास किंवा अधपतन त्याचं कसं झालंय सगळं त्यांनी अनुभवलेलं आहे. तर त्या बागायतकरांचं मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी सध्याची ही जी खासदारांची फोडाफोडी चाललेली आहे त्याच्यातलं नेमकं त्याला कायद्याचा काय आधार आहे का, किती आहे किती नाही, नैतिकतेचा काय आधार आहे का, किती आहे किती नाही, आणि न्यायाला चूड लावणारे चंद्र आपल्या इथं जे होऊन गेले, तर त्यांनी नेमकं ह्याच्यामध्ये काय भूमिका केलेली आहे आणि मुख्य म्हणजे पुढे काय करायचं. हा खूप मोठा पट मी तुम्हाला सांगितलेला आहे. भयंकर मोठं आव्हानच आहे म्हणजे एव्हरेस्ट 15 मिनिटं चढून जाण्याचं. पण माझी अशी खात्री आहे की पत्रकारांना थोडक्या जागेमध्ये भरपूर काही सांगायची सवय असते आणि ते त्याच्यात तज्ञ असतात. बागायतकर त्याच्यात नक्कीच आहेत. हे टायटल सुद्धा त्यांनी एका क्षणामध्ये मला बोलता बोलता सुचवलं होतं. त्याच्यामध्ये ती सुद्धा एक चमक ज्याला म्हणतो आपल्याला म्हणजे थोडक्यात जास्त व्यक्त करायची ती त्यांच्यात आहेच. तेव्हा ते आपल्याला नक्कीच उत्तम मार्गदर्शन करतील याबद्दल शंका नाही. माझी श्रोत्यांना विनंती आहे ही संधी पुन्हा येणार नाही. त्यांना प्रश्न असतील तर ते आत्ताच तुमच्या मनात ठेवा, ऐकल्यानंतर असतील तेही पुन्हा ठेवा आणि ते त्या आपल्या फेसबुक लाईव्हच्या पेजवरती किंवा युट्यूब लाईव्ह
प्रसाद युट्यूब लाईव्ह चाललं असेलच मला वाटतं, तर त्याच्यावरती सुद्धा हे प्रश्न तुम्ही जरूर लिहा. ते आपल्यापर्यंत आणि बागायतकरांच्या पर्यंत लगेचच आपण पोहोचू. थोडस प्रास्ताविक लांबलं, परंतु विषय मोठा असल्यामुळे नाईलाज होता. धन्यवाद. बागायतकर सर, ओव्हर टू यू. नमस्कार. आणि बागायतकर सर वगैरे काही नाहीत, ते तुमच्यापैकीच एक आहेत. आणि आज हा विषय दिलाय तो खरं विषय खूप चांगला विषय निवडलेला आहे. आणि मुख्य म्हणजे ज्या विषयावर मी अनेकदा लिहिलेलं आहे, आणि जसं अजितनी सांगितलं तसं 1985 मध्ये जेव्हा राजीव गांधींनी हा कायदा आणला, तेव्हापासून त्याचे जे काही त्यातली स्थित्यंतर म्हणा किंवा जे काही झालेलं आहे ते मी स्वतः दिल्लीत पत्रकारिता करताना त्याचं साक्षीदार राहिलेलो आहे. त्यामुळे हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय माझा नेहमीच राहिलेला आहे. पक्षांतर बंदी कायदा राजीव गांधींनी 1985 मध्ये आणला. थोडंसं मी मागे जाऊन सांगतो, मग आपण या आत्ताच्या ह्याला येऊ. आणि त्यावेळेस अत्यंत त्याचं प्रचंड प्रमाणात स्वागत केलं गेलं होतं. आणि ते स्वागत अशासाठी होतं की आयाराम गयाराम किंवा पक्ष फोडणं हे सगळे जे काही प्रकार तोपर्यंत झालेले होते, आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्या लोकप्रतिनिधींच्या पातळीवर किंवा राजकीय पक्षांच्या पातळीवर ही एक चिंता वाढायला लागलेली होती की आपल्या पक्षातले लोक जर दुसऱ्या पक्षात जर काही कारणाने, ज्याला आपण संधी साधूपणा म्हणू, ते जर गेले तर हे प्रकरण वाढत जाणार आहे. आणि मग याला आळा बसवण्यासाठी काय करायचं, आणि त्याच्यातून हा जो काही कायदा राजीव गांधींनी आणला, पक्षांतर बंदी कायदा, त्याचं फार मोठं स्वागत झालं. म्हणजे मला आठवते की मधु दंडवत्यांसारखा एक अत्यंत मोठा संसदपटू, त्यांना सुद्धा या कायद्याने भुरळ घातलेली होती. आणि इतरही विरोधी पक्षातले नेते त्यांनाही भुरळ पाडलेली होती की वा, किती छान कायदा आहे. आता पक्ष फोडणं किंवा पक्षातून जे काही लोक पटापट उड्या मारून दुसरीकडे जातात ते थांबेल. पण हा त्यांचा भ्रम होता. आणि हे मी अशासाठी म्हणतो की त्या काळामध्ये जेव्हा या कायद्याचं असं सार्वत्रिक स्वागत केलं जात होतं, त्यावेळेस एक ज्यांना तेही मोठे संसदपटू होते, मधुलिमा यांनी याला विरोध केला. विरोध म्हणजे त्यांचा पक्षांतराला पाठिंबा नव्हता. त्यांचं म्हणणं असं होतं की हा कायदा जो तुम्ही करता आहात तो कायदा चांगला आहे, परंतु हा कुठे ना कुठेतरी उद्या जाऊन तो लोकशाहीच्या मुळावर आल्यासारखा त्याचं स्वरूप होईल, आणि मग तेव्हा परिस्थिती अशी असेल की तुमच्या हातात काही राहणार नाही. त्यामुळे हा कायदा तुम्ही करताना अतिशय विचारपूर्वक करणं आवश्यक आहे. मुळात जगामध्ये जिथे जिथे खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात आहे आणि जिथे संसदीय प्रणाली विशेषतः आहे, तिथे पक्षादेश किंवा व्हीप ज्याला म्हणतात, तो व्हीप फक्त आणि फक्त विशिष्ट अशा कायद्यांपुरताच मर्यादित आहे. अन्यथा कोणत्याही संसद सदस्याला, तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला त्याच्या मनाप्रमाणे आणि सत्सद विवेकाप्रमाणे मतदान करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. राजीव गांधींनी हा जो कायदा आणला त्याच्यामध्ये पक्षादेश हे अंतिम शस्त्र मानलं गेलं होतं. म्हणजे उदाहरणार्थ संसदेत एखादा कायदा आणला, कायदा सरकार आणतं, म्हणजे ते विधेयक सरकारतर्फे आणलं जातं, आणि ते विधेयक जर सरकारला संमत करूनच घ्यायचं असेल तर मग ते पक्षादेश म्हणजे व्हीप जारी करतात. आणि जर तो व्हीप कोणी मोडला तर त्या संसद सदस्याचं काय करायचं, हा प्रश्न होता. आणि म्हणून पक्षांतर बंदी कायद्याच्या मुळाशी कुठेतरी हाही एक हेतू होता की संसदेमध्ये आपल्या पक्षाच्या संसद सदस्यांनी त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीनुसार मतदान न करता पक्षाची जी भूमिका असेल त्यानुसारच मतदान केलं पाहिजे, हाही एक हेतू त्याच्या मुळाशी कुठेतरी होता. याच्यातून मग त्याचे जे अनेक पैलू त्या कायद्याचे जे तयार झाले, आणि मग त्याच्यामध्ये स्प्लिट म्हणजे काय,
जर कोणाला पक्षांतर करायचं असेल तर त्याला कोणत्या तरतुदी लागू होतील, कोणाला अशा रीतीने पक्षांतर करता येऊ शकतं का, असे हे त्याचे विविध त्या प्रक्रियेचे असे पैलू आहेत ज्यांचा समावेश त्या कायद्यामध्येही मग करण्यात आलेला होता. अतितांत्रिक बाबीत मी जात नाही, परंतु पक्षांतराला आळा घालण्यासाठी म्हणून हे विधेयक आणलं खरं. ते 10व्या परिशिष्टातही सामील केलं की ज्याच्यामध्ये कोणी त्याच्या विरोधात काही कुठे जाऊ नये असा एक म्हणजे जेव्हा 10व्या परिशिष्टामध्ये ते समाविष्ट केलं जातं तेव्हा त्याला तुम्हाला चॅलेंज करता येत नाही. तर अशा रीतीने त्याचा 10व्या परिशिष्टात देखील समावेश करण्यात आला. परंतु झालं काय? पूर्वी एखादा खासदार किंवा एखादा लोकप्रतिनिधी आपला पक्ष सोडून कुठच्या तरी भूमिकेवर मतभेद झाल्याने दुसऱ्या पक्षात जात असे. परंतु या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये ज्या काही व्याख्या करण्यात आल्या होत्या विविध गोष्टींच्या, त्यानुसार 2/3 लोकांनी जर पक्ष सोडला तर मग ती स्प्लिट मानली जाईल, म्हणजे त्या पक्षामध्ये ती फूट आहे असं मानलं जाऊन मग त्या 2/3 संख्या असलेल्या गटाला स्वतंत्र अस्तित्वाचा दर्जा दिला जाऊ शकत होता. पण याच्यामध्ये मूलभूत गोष्ट जी लक्षात ठेवण्याची आपल्याला जी आवश्यक आहे आणि ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि केवळ त्या एका मुद्द्यावरच सध्या पक्षांतराच्या संदर्भात जी काही अत्यंत शोकांतिक अशी जी अवस्था आपण बघतो ती त्या एका मुद्द्याशी निगडीत आहे. जो मूळ कायदा आहे आणि हे म्हणजे आपण एका पक्षाचेही कार्यकर्ते आहात आणि एका वैचारिक भूमिकेने आपण एका संघटनेत काम करता, त्यामुळे हा मूलभूत मुद्दा अत्यंत लक्षात ठेवणं आवश्यक आहे की या कायद्यानुसार 2/3 बहुमत असणारा जो गट आहे त्यालाच स्वतंत्र पक्ष किंवा स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली जाते. पण आता सर्वात महत्वाचा भाग, केवळ एखाद्या संसदीय किंवा विधिमंडळ पक्षातले 2/3 त्यांचे सदस्य दुसऱ्या पक्षात गेले म्हणजे ती फूट आहे का, स्प्लिट आहे का, असा जर प्रश्न निर्माण झाला तर हा कायदा त्याबाबत स्पष्टपणे सांगतो की केवळ संसदीय पक्षातले लोक कुठच्या तरी दुसऱ्या पक्षात गेले. संसदीय पक्ष म्हणजे काय? खासदार. विधिमंडळ पक्ष म्हणजे काय? आमदार. आता जर एखाद्या पक्षात समजा 25 आमदार आहेत किंवा 25 खासदार आहेत, त्यातले 2/3 म्हणजे आपण गृहीत धरू 16 किंवा 17 त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला म्हणून त्यांना स्वतंत्र गटाचं अस्तित्व मान्य करायचं हे कायदेशीर नाही. हे कायदेशीर नाही, हे पक्क लक्षात ठेवा. आणि हे मी सांगत नाहीये, लोकसभेचे जे एक सेक्रेटरी जनरल होऊन गेले सोमनाथ चटर्जी जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते तेव्हा त्या काळात ते लोकसभेचे महासचिव होते PDT आचारी, जे घटनातज्ञ आहेत आणि संसदीय कामकाजातले तज्ज्ञ मानले जातात. त्यांचे अनेक लेख ते वेळोवेळी लिहित असतात. हिंदूमध्ये, टेलिग्राफमध्ये, अनेक ठिकाणी ते लिहितात. इंडियन एक्सप्रेसमध्ये PDT आचारी हे त्यांचं नाव आहे आणि तुम्ही त्यांचे लेख तुम्ही काढून बघू शकता. आता लोकसभेचे जे महासचिव राहिलेले आहेत त्यांनी हे स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे की केवळ एक संसदीय पक्षातले किंवा विधिमंडळ पक्षातले 2/3 लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक्षात गेले म्हणून लगेच त्यांना वेगळ्या गटाचा, स्वतंत्र गटाचा दर्जा देणं हे कायद्याला, म्हणजे तो जो कायदा आहे पक्षांतर बंदीचा, त्या कायद्याला धरून नाही. नो. आता हे एकदा तुम्ही कुठे तुमच्या मनामध्ये रजिस्टर केलं, नोंद केली, तर मग आता तुम्हाला सगळी उत्तरं मिळतील की हे खटले प्रलंबित का ठेवण्यात येत आहेत. कारण जर या कायद्यानुसार निर्णय करायचा झाला तर सुप्रीम कोर्टाला शिंदे, अजित पवार किंवा आता जे काही तमिळनाडू तर हे झालेलंच आहे. ADMK मध्ये जेव्हा ते 25 आमदार त्या विजय बरोबर गेले
तेव्हा अण्णा द्रमुकच्या अध्यक्षांनी पत्र लिहिलं की ते अपात्र त्यांना करा म्हणून, कारण ते 2/3 होत नव्हते आणि ऑब्व्हियसली पक्षात ती फूट नव्हती. त्यामुळे जेव्हा अपात्रतेची कारवाई सुरू झाली तेव्हा मग त्यातल्या 4 आमदारांनी पटकन राजीनामे दिले. मग ती संख्या खाली 21 वर आली. पण मग अण्णा द्रमुकच्याच नेतृत्वाला काय वाटलं की त्यांनी पत्र लिहून असं म्हटलं की नाही, आम्हाला ही कारवाई पुढे रेटायची नाही, आणि मग विधानसभा अध्यक्षांनी ती कारवाई स्थगित केली. तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. इथे महत्वाची जी बाब, कायदेशीर बाब मी जी सांगत आहे ती ही आहे की केवळ विधिमंडळ पक्षातले आमदार, 2/3 आमदार किंवा एखाद्या संसदीय पक्षातले 2/3 खासदार दुसऱ्या पक्षात चालले गेले म्हणजे त्याला फूट मानली जात नाही. ते पक्षादेश जो मूळ पक्ष आहे त्याच्या व्हीपच्या अंडर येतात, आणि जर एखाद्या विधेयकावर त्या पक्षाने व्हीप जारी केला त्यांना, आणि त्यांनी जर त्या व्हीपच्या विरोधात मतदान केलं तर त्यांचं सदस्यत्व ऑटोमॅटिक रद्द होतं. ते कायद्यानुसार आहे की जर तुम्ही पक्षादेश म्हणजे व्हीपचा भंग केला तर तुमचं सदस्यत्व रद्द होतं. हे सगळं यांना माहिती असल्यामुळे यांनी निरनिराळे मार्ग काढून याच्यातून ज्या पळवाटा सुरू केलेल्या आहेत त्या या आहेत. दुसरी बाब, पक्षांतर बंदी कायदा असं सांगतो, हे झालं विधिमंडळ पक्षाचं. आणि हे मी का सांगितलं, याचं कारण असं की जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्याच्यामध्ये ही तरतूद आहे की 2/3 फूट म्हणजे स्प्लिट ही फक्त पक्षाच्या कुठच्या एका शाखेत म्हणजे विधिमंडळ किंवा संसदीय शाखेत, कारण ती ब्रँच आहे. मूळ पक्ष, पॅरेंट बॉडी जी आहे तो मूळ पक्ष आहे. त्यामुळे केवळ त्या पक्षातल्या एका ब्रँचचे म्हणजे संसदीय किंवा विधिमंडळ गटाचे जर लोक कोणी जात असतील तर त्याला स्प्लिट मानता येणार नाही. ते बेकायदेशीर आहे. ते त्या पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींना धरून नाही. मग काय तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अख्ख्या म्हणजे पूर्ण पक्षातच जर 2/3 फूट झाली तरच ती फूट वैध मानली जाते. स्प्लिट, ज्याला स्प्लिट म्हटलं जातं, तर ती स्प्लिट जी आहे ती तेव्हा वैध मानली जाते, तेव्हा ती पक्षांतर बंदी कायद्यानुसार मानली जाते, जेव्हा पूर्ण पक्षात वरपासून खालपर्यंत 2/3 लोक म्हणजे कार्यकर्ते, तुमच्या ज्या काही ब्लॉक कमिट्या, काय तालुका समित्या, काय जे काय असेल ते म्हणजे संघटना, ते 2/3 भाग जर पक्षातला त्यांनी ठरवलं की नाही आमची वैचारिक भूमिका वेगळी आहे किंवा काय जे काय असेल ते, जी कारण देतील ते, तर तो 2/3 भाग जर झाला वेगळा तर त्याला स्प्लिट मानलं जातं. आता हे जेव्हा तुम्ही डोक्यामध्ये घ्याल तेव्हा मग तुम्हाला आपोआप या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि म्हणून जेव्हा पक्षांतर बंदी कायदा झाला होता तेव्हा असंही म्हटलं गेलं होतं की तुम्ही रिटेल पक्षांतराला बंदी घालताय पण घाऊक तुम्ही याच्यामुळे पक्षांतरांना प्रोत्साहन द्यायला लागलेला. आणि मग जे आपण बघतो ते की शिंदेनी आपले 2/3 किंवा जे काही जास्तीत जास्त आमदार होईपर्यंत वाट बघायची आणि मग पळ काढायचा. हा प्रकार म्हणजे तुम्ही घाऊक पक्षांतराला एक प्रकारे चालना देण्याचं काम त्या मूळ कायद्यानुसार केलं. आता तर बेशरमपणा असा वाढलाय की जेव्हा असं त्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली की ज्या कोणी आमदाराला किंवा खासदाराला पक्षांतर करायचे त्यांनी पहिला राजीनामा द्यावा. त्यामुळे आपल्याला आठवत असेल की गोव्यामध्ये जेव्हा तिथली सरकार पाडापाडीची वेळ झाली, प्रकार झाले, किंवा ईशान्य भारतामध्ये, कारण ती राज्य छोटी आहेत, तिथल्या आमदारांनी बेशरमपणे राजीनामे दिले, दुसऱ्या पक्षात गेले, तिथून निवडून आले. म्हणजे त्यांना म्हणजे कसली म्हणजे पक्षांतराबद्दल जे काही एक शासन होणं किंवा त्याबद्दल त्या लोकांना काहीतरी दंडित करणं असं जे अपेक्षित होतं तो हेतूच पूर्णपणे म्हणजे नष्ट झालेला आहे, संपलेला आहे. आता पुढच्या काळामध्ये असं सुरू झालं, आता म्हणजे खरं विषय खूप मोठा आहे. आता स्प्लिटचं दुसरं आणखीन एक गोष्ट, जसं मी म्हटलं की केवळ विधिमंडळ किंवा संसदीय पक्षात 2/3 लोक गेले दुसऱ्या पक्षात म्हणून त्याला वैध फूट मानलं जात नाही.
तुमच्या अख्ख्या पक्षात 2/3 फूट पडणं आवश्यक आहे, तरच ती वैध मानली जाते. आता पुढचा भाग असा आहे की स्प्लिट ही कशी कशी असायला पाहिजे, त्याची जी व्याख्या आहे. म्हणजे आता मी हे खूप सोप्या भाषेत सांगतोय, पण ती कशी असली पाहिजे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इट शुड बी ए वन टाइम अफेअर. आणि हे शिवराज पाटील जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते, तेव्हा हा वाद प्रामुख्याने निर्माण झाले होता. वेदर स्प्लिट इज ए कंटिन्युअस प्रोसेस ऑर ए वन टाइम अफेअर. आणि त्याच्यामध्ये मग सुप्रीम कोर्टाने ही भूमिका घेतलेली होती की इट शुड बी ए वन टाइम अफेअर. म्हणजे ती स्प्लिट म्हणजे ही एकदाच होणं भाग आहे. नाहीतर हे जे सध्या गळती लागल्यासारखं एक एक आमदार, एक एक खासदार आणि बेशरमपणे ते चाललेले आहेत आणि त्यांच्यावर काही कारवाई नाही. तर हा जो काही प्रकार आहे, त्यामुळे तेव्हा असंही ठरलं की हे स्प्लिट म्हणजे हे इट इज अ वन टाइम अफेअर. म्हणजे ती एकदाच असली पाहिजे. आणि जर त्याच्यानंतर कालांतराने आणखीन कोणी काही जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्या स्प्लिटचा भाग मानता येणार नाही. मग त्याचं ते जे आहे ते अवैधच असेल, बेकायदेशीरच असेल आणि त्या लोकप्रतिनिधीवर कारवाई पूर्णपणे होऊ शकते. पण आणि आता आपण आत्ताच्या ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन आता आपण आत्ता जे काही, मग ते शिंदे असतील, मग तिकडे ते तृणमूलचे आत्ता जे पळापळ जी काही तिथे सुरू आहे मोठ्या प्रमाणात ते असेल, मणिपूर, नागालँड, मग ही राज्य तर ती ज्याला आपण म्हणतो ना, एखादा क्रॉनिक डिसीज म्हणतो ना, एखादा दीर्घकाळ चालणारा रोग, तसं ईशान्य भारताचं राज्य ती छोटी छोटी आहेत, तिथे हा रोगच आहे. तर हे जे पुढचे जे प्रकार आहेत त्याच्याकडे आपण येऊ. आता शिंदे त्यांच्याबरोबर काय, आता एक्झॅक्ट मला फिगर लक्षात नाही, पण ते त्यांच्याबरोबर काही आमदार घेऊन बाहेर पडले. आता ते बाहेर पडल्यानंतर ते 2/3 होते का, तर त्यावेळेस तर ते नव्हते आणि ते नसल्यामुळेच ते प्रकरण मग कोर्टात गेलं. आता आपल्या राज्यघटनेनुसार कोणत्याही कायद्याचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये पक्षांतर नावाचा जो काही हा प्रकार आहे, याच्यामध्ये लोकसभा किंवा राज्यसभा म्हणजे संसदेचे जे दोन्ही पीठासीन प्रमुख असतात, म्हणजे लोकसभेचा अध्यक्ष आणि राज्यसभेचा सभापती, त्याचप्रमाणे राज्यात विधानसभेचा अध्यक्ष आणि विधान परिषदेचा सभापती, तर यांना निर्णायक अधिकार देण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये आता म्हणजे कसं कायदेशीर गुंतागुंत असते हे लक्षात घ्या. यांना निर्णायक अधिकार दिलेले आहेत, मग त्यांनी जर एखाद्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली, तर मग त्याची जस्टिशिएबिलिटी किंवा त्याच्याबाबत न्याय मागण्याचा वाव कुठे राहतो, स्कोप कुठे राहतो, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे यांनी ज्या मंडळींना हे सगळं हवं आहे, त्यांनी मग त्या पीठासीन अधिकाऱ्यांचे जे निर्णायक अधिकार जे प्राप्त झालेले त्यांना त्याचा गैरवापर सुरू केला. आणि मग काय, शिंदेनी जरी 4 आमदार आणले तरी त्यांना मान्यता, ते आधी 4 आणले, मग 5 आणले, मग 10 आणले, मग 6 आणले. कंटिन्युइंग प्रोसेस चालू आहे, कंटिन्युअस प्रोसेस चालू आहे, आणि तरी देखील ते त्यांच्यावर कारवाई न होता तो विधानसभेचा अध्यक्ष किंवा विधान परिषदेचा सभापती किंवा संसदेतही तिथले जे पीठासीन ते त्याला पूर्णपणे पुढे चला म्हणून आपला अधिकाराचा गैरवापर करतच आहेत. म्हणून मग झालं असं की 2000 माझ्या माहितीप्रमाणे एक नागालँड, बहुतेक नागालँड ईशान्य भारतातला, त्या प्रकरणात जेव्हा हा प्रकार पक्षांतराचा प्रकार झाला, तेव्हा मग सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की जरी अध्यक्षांचे अधिकार या बाबतीत पीठासीन प्रमुखांचे अधिकार निर्णायक असले, तरी सुद्धा त्याचं पुनर्विलोकन, म्हणजे ज्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो, न्यायालयीन पुनर्विलोकन किंवा फेर अवलोकन, तर तेवढा अधिकार त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने
लोकांना दिला. आणि मग त्याच्यातून हे पुढे सुरू झालं की जरी कारण शेवटी राज्यघटनेतलं एक तत्व मान्य करायला लागतं आणि जे सर्वोच्च न्यायालयात म्हणजे आता जे पक्षपाती सर्वोच्च न्यायालय आहे ते अत्यंत सोयीस्करपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. शेवटी काय असतं, निवडणूक आयोग असेल, संसदेचे पीठासीन अधिकारी ते घटनात्मक आहेत, त्यांना स्वायत्तता घटनेने दिलेली असली तरी शेवटी ते कायद्याचं जे ऍप्लिकेशन करतात म्हणजे जो कायदा घटनेत आहे तो योग्य रीतीने लागू करतात की नाही हे पाहण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. त्यामुळे केवळ आता त्या अध्यक्षांनी निर्णय दिलाय किंवा निवडणूक आयोगाने एकदा कारवाई केली त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही अशी हतबलता न्यायालयांना म्हणजे ते दाखवणं हे त्यांनी उचित नाही. म्हणून इथे न्यायालयांच्या भूमिकेवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागलेलं आहे. आणि जसं मी म्हणलं की चंद्रचूडांनी का निकाल दिला नाही या ह्याच्याबद्दल, हे शिंदे आणि हे पुढे जे काही याचं कारण त्यांना पूर्ण माहिती आहे की जो घटनेत कायदा अस्तित्वात आहे त्याच्या आधारे जर निर्णय द्यायची वेळ आली तर शिंदेंना घरी बसावं लागेल. आणि हे मत माझं नाही, हे पुण्यात एक प्राध्यापक उल्हास बापट म्हणून आहेत, तेही घटनातज्ञ आहेत, त्यांनी हेच सांगितलं. पीडीटी आचार्यांनी हेच सांगितलं. अभिषेक सिंघवींनीही हाच युक्तिवाद केलेला आहे की तुम्ही आणि एकदा 10 आले. शिंद्यांनी ज्या दिवशी स्प्लिट केलं त्या दिवशी शिंदेबरोबर असलेले आमदार आणि नंतरच्या काळात पुढे त्याच्यात होत गेलेली वाढ, म्हणून मग तिथे प्रश्न येतो की ही वन टाइम अफेअर आहे का इट्स अ कंटिन्युइंग प्रोसेस. त्यामुळे न्यायालयांनी या बाबतीत जी काही ज्याला डोळ्यावर पट्टी बांधण्याची अंध असल्याची जी भूमिका घेतली ती अत्यंत म्हणजे लज्जास्पद आहे. यांनी खरोखर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ते फार महान होते, पण खरोखर न्यायालयांच्या ह्या भूमिकेबद्दल अत्यंत राग यावा, अत्यंत अनुचित अशी भूमिका न्यायालयांनी घेतली. आणि मग त्यांच्या हातातलं जे नेहमीचं हत्यार आहे की तारीख पे तारीख हे आहे. त्यामुळे या केसचा जो निकाल आहे किंवा हे प्रकरण आहे तो निकाल कधी म्हणजे आपल्या हयातीत लागेल किंवा नाही वी डोंट नो. त्यामुळे हे जे लबाड्या आहेत त्या या अशा आहेत, म्हणजे एका बाजूला पक्षांतर बंदी कायदा, एका बाजूला पीठासीन अधिकाऱ्यांच्या भूमिका, तिसऱ्या बाजूला न्यायसंस्थेची भूमिका, हे असे 3 ज्या गोष्टी आहेत त्या तिन्ही गोष्टी जर त्या पक्षांतर बंदी कायद्याच्या खऱ्या अर्थापासून लोकांना म्हणजे ते लोकांना खरं लोकांना माहिती असायला पाहिजे, पण ते या तिन्ही संस्था आहेत या एक प्रकारे त्यात जर या पक्षांतर बंदी कायद्याची अशा रीतीने वासलात लावत असतील, वाट लावत असतील आणि ते मोडतोड करत असतील तर शेवटी हे 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 न थांबणाऱ्या गोष्टी आहेत. लोकशाहीला जर सर्वात मोठी म्हणजे कलंक असेल तर तो हा आहे. म्हणून चंद्रचूड यांनी नुसतं काय सांगितलं की जर त्यांनी पळवाट काय काढली, ते म्हणले की जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या प्रकरणाचा निकाल वेगळा लागू शकला असता. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही हिंट तर करताय की शिंद्यांनी जे बंड केलेलं आहे ते कायदेशीर नाही, शिंद्यांनी जे शिवसेनेत फाटाफूट केलेली आहे ती वैध नाही, हे तुम्हाला पटतंय, तुम्हाला मान्य आहे आणि तुम्ही ते अप्रत्यक्षरित्या सूचित करताय, पण तुमच्यात हे धाडस नाहीये की नाही यांना घरी बसवलं पाहिजे. याचं कारण तुम्ही कुठच्या ना कुठच्या तरी एका मोठ्या सत्तेपुढे नतमस्तक किंवा शरणागत झालेला आहात, हा त्याचा अर्थ काढावा लागतो. दुर्दैव आहे पण तो अर्थ काढावा लागतो. कारण सरळ सरळ पक्षांतर बंदी कायद्याची व्याख्या जर तुम्ही केलीत तर त्या व्याख्येत हे जे आत्ताचे जे सगळे प्रकार आहेत ते बसणारेच नाहीयेत. लाज वाटत नाही यांना
हे राज्यसभेतले हे आम आदमी पार्टीचे पंजाब मधले 6 खासदार यांनी फोडले. तो कोण? तो राघव चड्ढा नावाचा एक माणूस. तो 6 खासदार घेऊन राज्यसभेत सरळ बीजेपी मध्ये सामील झाला. अहो संबंध काय? आम आदमी पार्टीत फूट पडलीये का? नाही पडलेली. तृणमूल मध्ये सुद्धा जो प्रकार घडलेला आहे, अजून म्हणजे आता ते सगळंच गौड बंगाल म्हणजे त्या बंगालमधलं गौड बंगाल आहे. त्या ममता बरोबर आहेत किती लोक आता हेच कोणाला कळायला मार्ग नाही. तो भाग वेगळा. परंतु शेवटी आपण महाराष्ट्रातलं घेऊ, की महाराष्ट्रामध्ये तो पक्ष 2/3 म्हणजे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे ज्या दिवशी शिंदे गेले आणि नंतरही आणि अजूनही जवळपास जे कॅडर आहे शिवसेनेचं ओरिजिनल, ते आहे बहुतांशाने उद्धव बरोबर आहे. पण आता यांना जे पुढे भीती वाटतेय की न जाणो काही ह्याच्यातून काही झालं तर, म्हणून आता तुम्ही जे अलीकडच्या काळामध्ये एक नवी तुम्ही एक हे गोष्ट बघताय म्हणजे डेव्हलपमेंट बघताय की ते नगरसेवक, त्याच्यानंतर ते तालुका तालुका लेवल मधले पदाधिकारी हे यांना घेऊन आणि मग त्यांना मोठं प्रसिद्धी देऊन हे जे आता संघटनात्मक पातळीवर आता ती फूट करत 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 प्रवेश करत करत, कारण शेवटी असं आहे की तालुका म्हणजे पक्षातले लोक फोडत 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 मग ते आता शिंदे काही वर्षांनी किंवा अजून काही महिन्यांनी असं दाखवतील की बघा 2/3 संघटना सुद्धा आमच्या बाजूने आहे. पण हे सुद्धा बेकायदेशीर आहे. आणि पुन्हा मी मागे जे म्हटलं तसं, स्प्लिट हे कंटिन्युअस प्रोसेस नाही. स्प्लिट हे वन टाइम अफेअर आहे. जर शिंदेनी ज्या दिवशी शिवसेना फोडली त्या दिवशी जर शिवसेनेचं 2/3 कॅडर, त्यांचे 2/3 आमदार, काय संसदेतले जे काही खासदार असतील त्यातले 2/3 खासदार हे जर एका वेळी बाहेर पडले असते तर आज एकनाथ शिंदे यांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणजे कायदेशीर स्वतंत्र गट, नाव बिव जाऊ द्या ते काही असेल, ते त्यांना मिळू शकलं असतं. आज ते त्यांना मिळत नाहीये आणि हे न्यायालयाचे निर्णय हे प्रलंबित ठेवण्याचं जे कारस्थानच आहे एक प्रकारे, की हे का तुम्ही इतर गोष्टी पटापट निर्णय करता. तुम्ही अयोध्येच्या राम मंदिराचं तुम्हाला त्या चंद्रचूडांना प्रभू रामचंद्रांनी येऊन त्यांना काहीतरी प्रेरणा दिली आणि त्यानंतर त्यांनी ते काय म्हणतात त्याला ते जजमेंट म्हणजे तो निकाल दिला. आता तो जो अयोध्येचा निर्णय आहे तो ठीक आहे, श्रद्धा भावना आणि ते, पण कायदेशीर त्याच्यावर जर तुम्ही तो ताडून बघितला निर्णय तर तो कितपत कायदेशीर आहे हे एकदा बघा. त्याच्यावर असंख्य कायदे पंडितांनी लेख लिहिलेले आहेत की खरोखर हा निकाल कायदेशीर आहे का केवळ श्रद्धा आणि भावनेवर आधारित आहे. तो भाग वेगळा, आपल्याला आता त्याच्यात जायचं नाहीये. पण पक्षांतर बंदी कायद्याचं जे जे दुर्दैव आहे ते हे आहे की याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा गैरवापर केला जात आहे. त्याचप्रमाणे पीठासीन अधिकाऱ्यांची जी त्याच्यामधली एक निर्णायक स्थान त्याच्यात दिलं गेलेलं आहे त्या स्थानाचा देखील दुरुपयोग आणि गैरवापर सुरू आहे. आणि किती केवढं दुर्दैव आहे की लोकशाहीमध्ये जसं ब्रिटनमध्ये जो स्पीकर असतो, स्पीकर ऑफ द लोकसभा तिथला कॉमन्सचा, तो पक्षाचा राजीनामा देतो आणि मगच तो त्या पदावर बसतो. हे अपेक्षित असतं, पण आपल्याकडे ते होत नाही. तेही जाऊ द्या, अगदी तुम्ही राहा पक्षाचे सदस्य, पण तुम्ही जेव्हा त्या खुर्चीत बसता तेव्हा तुम्ही कोणत्याही पक्षाचे नसता. तुम्ही अख्ख्या सभागृहाचे असता. तुम्ही ना सरकारचे असता ना विरोधी अपोजिशनचे असता आणि तुम्हाला तो तशा पद्धतीने निर्णय करायचा असतो. या म्हणजे हा थोडस विषयांतर आहे, पण दुर्दैवाने संसदीय कामकाज प्रणाली किंवा संसदेची जी दुर्गती होत चाललेली आहे त्याचं सर्वात मोठं उदाहरण तुम्हाला सांगतो की गेल्या 12 वर्षामध्ये या संसदेत एकही
स्थगन प्रस्तावावरची चर्चा, तिचा प्रस्ताव मान्य झालेला नाही. स्थगन प्रस्ताव म्हणजे काही फार मोठं काही नसतं. स्थगन प्रस्तावाचं महत्व एवढंच असतं की एखादा विषय इतका इतका महत्वाचा असतो की त्याच्यावर सदस्यांना चर्चा हवी असते आणि ती चर्चा सार्थक व्हावी म्हणून स्थगन म्हणजे काय की सभागृहाचं कामकाज थांबवून त्या विषयावर चर्चा करणं, सरकारकडून त्याच्यावर रिस्पॉन्स घेणं आणि काहीतरी मार्ग काढणं, इतकं साधं लोकशाहीतलं अत्यंत चांगलं एक अशी ती तरतूद आहे लोकशाहीत संसदीय प्रणाली. पण हे सरकार तेवढं देखील मान्य करत नाही. म्हणजे या सरकारच्या मनामध्ये म्हणजे एक तर या संसदीय प्रणालीबद्दलचा तिरस्कार तर आहेच आहे, पण आपल्या विरोधात इतका सुद्धा आवाज त्यांना नको आहे, हे याच्यावरून सिद्ध होतं. आणि हे जे पक्षांतर आणि हे सगळं जे काही तुम्ही बघता, एक राजकीय पक्ष म्हणून हा विचार करणं आवश्यक आहे. केवळ राजकीय पक्ष नाही, माझं तर सर्वसामान्य नागरिकांना, माणसांना देखील सांगणं आहे की हे जे काही सगळं चाललेलं आहे की विरोधी पक्षच नको, हे विरोधी पक्ष नको, ही भूमिकाच भयानक आहे. आणि मग विरोधी पक्ष नाही तर मग काय, पक्ष फोडा. आणि ते पक्ष फोडल्यानंतर बेकायदेशीररित्या त्यांचे गट आणि आपल्यामध्ये ते सामील करून घ्या. हा बनाव आणि हा सगळा प्रकार सध्या सुरू आहे. आणि त्याच्यामुळे पक्षांतरबंदी कायदा हा त्यातला एक एक पैलू आहे. पण तुम्ही संसदीय कार्यप्रणाली याचा जर तुम्ही एक एकंदरीत आढावा बघितला तर हे सगळं लोकशाहीच्या विरोधात जाणार आहे. आपल्या लोकशाही प्रणालीला हा एक प्रचंड मोठा आता धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे एकीकडे तुम्ही निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेला, ज्याला स्वायत्तता आहे आणि जो सरकारचं देखील ऐकण्याची त्यांना सक्ती नाहीये, ते सरकारच्याही वर असतात जेव्हा निवडणूक प्रक्रिया असते तेव्हा. पण आज तो निवडणूक आयोग सरकार पुढे शरणागत आहे. हे पीठासीन अधिकारी सरकारला पाहिजे ते निर्णय देत आहेत. राहुल नार्वेकर का कोण, ते नार्वेकरच ना, ते विधानसभेचे अध्यक्ष, तर ते त्यांच्या विरुद्ध शेरेबाजी झालेली आहे सर्वोच्च न्यायालयात, पण त्यांना काही नाही. म्हणजे हे एवढं सगळं होऊनही ह्याच्यामध्ये फरक पडणं तर दूरच, पण ज्याला ब्रेझनली आपण म्हणतो इंग्रजीत, किंवा ज्याला आपण म्हणतो काय आता निगरगट्ट आणि कोडगेपणाने हे पक्षांतराचं प्रकरण सुरू आहे. राज्यसभेमध्ये त्यांनी यांना फोडलेलं आम आदमी पार्टीला, तृणमूलचं त्यांनी जे काही वाट लावायची ती लावलेलीच आहे. याच्यानंतर ते इतरही जे छोटे मोठे पक्ष राहिलेले ते, आणि हे सगळं कशासाठी, त्यांना लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्हीकडे 2/3 बहुमत हवंय. राज्यसभेत ते त्याच्या जवळपास पोहोचतायत, कारण बिजू जनता दलाचे लोक आहेत, त्यांना फोडण्याचं ऑलरेडी सुरू झालेलं आहे. म्हणजे एकच उदाहरण देतो, परवा बिजू जनता दलाच्या एका खासदारांनी बीजेपीत प्रवेश केला आणि तो वैध आहे. म्हणजे म्हणजे निगरगट्टपणाचा किती कळस असावा याचं ते उदाहरण आहे. म्हणून म्हणलं, तो राघव चड्ढा आणि ते 6 जण अवैध आहे, पण वैध आहे, ते बीजेपीत सामील आहेत, त्यांचं राज्यसभा सदस्यत्व चालू आहे. त्यामुळे हे अत्यंत भयानक पद्धतीने कायद्याची मोडतोड सुरू आहे. आणि ही मोडतोड सुरू होण्याचं एकमेव कारण आमची न्यायसंस्था ही अंध आणि मूक आणि बहिरी झालेली आहे. त्यामुळे हे जे तीन हे या मालिकेतले हे 3 जे घटक आहेत, तेच दुर्दैवाने अशा पद्धतीने काम करतायत की ज्याच्यामध्ये न्याय मिळणं हे अवघड झालेलं आहे. आणि म्हणून या गोष्टी लक्षात घेऊन या कायद्याकडे आणि या फाटाफुटीकडे आपल्याला बघायला लागेल. मला वाटतं मला जेवढे पॉइंट्स कव्हर करता येणं शक्य आहे या वेळात ते केलेले आहेत. पण काही प्रश्न वगैरे असतील किंवा काही तुम्हाला काही विचारायचं तर जरूर विचारा. आणखीन काही तुम्हाला हवं असेल तेही सांगा. अनंत, अतिशय सोप्या शब्दामध्ये अगदी महत्वाचे आणि मूलभूत मुद्दे लोक सुलभ पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांना समजतील असे तू मांडलेले आहेस.
त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मनपूर्वक आभार. आता माझाच एक प्रश्न आहे. हा, मी माझ्यापासून सुरुवात करतो, तोपर्यंत इतरांचे प्रश्न येतील. ठीक ठीक ठीक. ठीक आहे. आता हे म्हणजे ह्याच्यात जे असं दिसतं की कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत त्या स्पष्ट आहेत, परंतु आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की वन टाइम फूट हा मुद्दा तो एकाच वेळेला ती व्हायला पाहिजे, हो ज्याला आपण म्हणू शकतो की काहीतरी वैचारिक सैद्धांतिक काहीतरी धोरणात्मक मतभेद झाले आणि पक्ष फुटला, हो ते 2/3 असले पाहिजेत जे हो बाहेर पडलेले आहेत ते. परंतु मग आता पक्षामध्ये फूट पडली आणि संसदीय पक्षामध्ये म्हणजे ते आमदार असतील खासदार असतील जे काय असतील त्यांच्या त्या ग्रहाच्या दृष्टीने, तर याच्यामध्ये आपण भेद करायला पाहिजे अशी आपली भूमिका आहे, ती बरोबरच आहे. पण हा भेद करण्यासाठी उदाहरणार्थ असं आपण धरूया, एक काल्पनिक उदाहरण धरूया की आता हे शिंदे सेनेच्या बाबतीत किंवा यांच्या बाबतीत जे झालं की पक्षाची बाकी मंडळी जी आहेत ही सगळी एका बाजूला आहेत आणि आमदारातले बहुसंख्य किंवा व्हॉट एव्हर नंबर हे एका बाजूला गेले, तर मग पक्षामध्ये फूट झाली, याचा निकष काय अदर दॅन इलेक्टेड मेंबर्स ऑफ हाऊस, तर तो कसा ठरवायचा? बरोबर आहे, अगदी करेक्ट. असं आहे ह्याच्यामध्ये अजित, निवडणूक आयोगाकडे प्रत्येक पक्ष नोंदलेला आहे. त्याच्या तरतुदी आहेत. मी त्यात हम्म. फक्त त्या तपशिलात गेलो नाही. हा परंतु निवडणूक आयोगाने आपल्या सगळ्या राजकीय पक्षांवर निवडणूक म्हणजे पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुका घेण्याचं बंधन घातलेलं आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हा त्याचबरोबर त्या पक्षाचे पदाधिकारी, त्या पक्षाचे काय म्हणतात ना, जे काही त्याचं स्ट्रक्चर आहे, हा ते सगळ्याच्या सगळ्याची जी माहिती आहे ती निवडणूक आयोगाकडे आहे. सादर केली जाते. ते बंधनकारक आहे. बरोबर. आणि त्यामुळे हम्म. तुमची जी पॅरेंट बॉडी किंवा जो मूळ पक्ष आहे हा हा त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते तुमच्या समोर आहे. हा आणि त्याचबरोबर त्यामुळे तुम्हाला आठवत असेल हा की जेव्हा ते शिंदे फुटले, त्यानंतर जेव्हा निवडणूक आयोगाच्या कडे हे लोक गेले, मग त्याच्यामध्ये ते निवडणूक चिन्ह आणि ते सगळा वाद होता. हो हो तो एक वेगळाच मुद्दा आहे. पण तेव्हा तुम्हाला आठवत असेल की प्रत्येकाने आपापले पदाधिकारी, आपापल्या हा तालुका शाखा, आपापल्या जिल्हा शाखा हा याच्या याद्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या होत्या, आठवत असेल तर. तर मी जे मगाशी म्हटलं की हे तिथे आहे आणि ते तुम्हाला दाखवावं लागतं. आणि एकदा ते दाखवल्यानंतर देन दॅट स्प्लिट इज रेकग्नाइज्ड की येस, 2/3 तुमचे आहेत आणि तुमची स्प्लिट ही ग्राह्य आहे. तर ते रेकॉर्ड असतं, निवडणूक आयोगाकडे असतं आणि त्यानुसारच त्याचा कारण कारण मग ते एकदा 2/3 स्प्लिट एकदा झाली, म्हणजे ते सिद्ध झालं की मग पुढची जी पायरी किंवा टप्पा आहे तो निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं मूळ नाव, त्याचा इश्यू येतो. बरोबर आहे. तर मग तिथे निवडणूक आयोगाकडे म्हणून मग तुम्हाला तसं हे करावं लागतं. तर या गोष्टी तिथे आहेत. तिथं कागदोपत्री म्हणूनच संघटनात्मक निवडणुकांचं जे बंधन आहे ते आहे आणि ती सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला निवडणूक आयोगाकडे मिळते. ओके. प्रसाद, आता इथे एक प्रसादनीच एक प्रश्न टाकलाय की लोकशाहीचे हे दिंडवडे निघत असताना आपण लोकशाहीचे रक्षक म्हणून काय करू शकतो आणि अशा विकाऊ लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा कायदा संसदेत आणला जावा म्हणून काय करता येईल? कायदा म्हणजे तितका चांगला तो काय म्हणतात शासक किंवा जो सरकार असेल तर ठीक आहे. काय आहे त्याचं म्हणजे या प्रश्नाला फक्त मी उत्तर देतो वेगळ्या पद्धतीने. मगाशी जे आपण जी चर्चा केली पक्षांतर बंदी, तर मी मधुलिमा यांचा संदर्भ आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये थोडीफार एक एक पिनल प्रोव्हिजन त्याच्यामध्ये असावी. उदाहरणार्थ, एखाद्याने राजीनामा दिला, सॉरी एखाद्याला पक्ष बदलायचा आहे, तर त्यांनी पक्ष बदलण्याच्या वेळेस राजीनामा देणं बंधनकारक आहे, जे आजही आहे. ते दिल्यानंतर त्या माणसाला म्हणजे त्या संसद सदस्याला किंवा आमदाराला पुढचे 5 वर्ष निवडणूक लढवायला बंदी करा.
आता तुम्ही सगळेजण सुजाण आहात. तुम्ही फक्त लक्षात ठेवा की जर अशी तरतूद एकच कलम जर त्याच्यामध्ये ऍड केलं की जो कोणी पक्ष सोडेल त्याला राजीनामा देणं बंधनकारक आहे आणि त्याला पुढची 5 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही, ही जर तरतूद केली तर किती पक्ष ही मान्य करतील मला सांगा. नाही कोणी मान्य करत आणि ती मान्य केलेली नाही म्हणूनच ओके. हे सगळे प्रकार घडत आहेत. अ, तर तसं राईट टू रिकॉल ही हां. गोष्ट फार जुनी आहे. अजितला आठवत आहे ते हो, जयप्रकाश हो. नारायण जयप्रकाश ते नारायणांच्या आंदोलनाच्या वेळेला ते होतं. येस, येस. तेव्हाचही होतं. पण होय, ते होय. कोणी हे करणार नाही. कारण आता लोक इतके बेशरम आणि निर्लज्ज झाले, ते राईट टू रिकॉल म्हणजे परत येतील, परत निवडणूक लढवतील आणि परत जातील संसदेत. इतके बेशरम आहेत. त्यामुळे आणि नाही, हा नाही आणि जो त्याचा उपयोग, त्याचा सुद्धा दुरुपयोग केला जाऊ शकतो. ह्या प्रश्न राजेश वरक यांनी विचारला होता आणि त्यांचा दुसरा प्रश्न आहे, लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोच्च आहे, मग लोकशाहीचा एक सर्वोच्च न्यायालय लोकशाही कमकुवत असताना गांभीर्याने लक्ष देत नाही. अशा वेळेला निकाल लवकर लावला जावा म्हणून सर्वोच्च न्यायालयावर कसा दबाव आणला जाऊ शकतो. म्हणजे आता दबाव कसा आणला शकतो, तर जनचळवळ असं मला तर ते सुचतं, पण आनंद तुला काय सुचत असलं तर सांग. नाही, आता असं आहे ना, ह्याच्यामध्ये आंदोलन, चळवळ हेच प्रमुख आहे. लोक ज्याला आपण म्हणू ना अपरायझिंग, म्हणजे लोकांनी त्याच्या विरुद्ध उठणं हाच एकमेव उपाय आहे. आता तुम्ही फार चांगला प्रश्न केलाय आणि तुम्हाला आत्ताच उदाहरण देतो. हे जे राम राम काय ते मंदिरातले पैसे खाणं आणि ते जे झालेलं आहे त्याचं प्रकरण जे कोर्टात गेलेलं आहे, कालच का आजच मी वाचलं. कोर्ट म्हणलं आमच्या दृष्टीने हे प्रायोरिटी प्रकरण नाही, ते तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, हे करा, ते करा. काश्मीरचं 370व्या कलमाचं जेव्हा यांनी वाट लावली आणि जेव्हा ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं, तेव्हा कोर्टाने हे प्रायोरिटीचं प्रकरण नाही, ते रेग्युलर ह्याच्यामध्ये त्यांनी ते घेतलेलं होतं. त्यामुळे म्हणून म्हणलं ना की जसं पक्षांतर बंदी कायद्याची वाट लावण्यामध्ये पीठासीन अधिकारी, ते खुद्द राजकीय पक्ष आणि याच्यामध्ये न्यायसंस्थेची जी भूमिका आहे ती देखील प्रश्नचिन्हांकित आहे. त्यांना देखील याच्यामध्ये ते ह्याचे जे कोणी दोषी लोक आहेत त्याच्यातून न्यायसंस्था देखील सुटणार नाहीये. त्यामुळे न्यायालयांवर दबाव आणायचा तर मग एकच मार्ग असतो की लोकांनी चळवळ करणे, की लवकर लवकर निकाल द्या. म्हणजे तुम्ही त्या नसरापूरच्या ह्याच्यात निकाल दिला काल त्या एका लहान मुलीवर आणि अत्यंत भयानक, म्हणजे त्याचं स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे. पण त्या संतोष देशमुखच्या हत्येच्या बीडच्या त्या ह्याच्यात हक्काने न्यायालय पटकन, म्हणजे फडणवीसांनी तर खूप मोठ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या, जलद गती न्यायालय, अमुक तमुक तमुक. त्या संतोष देशमुखला अजून न्याय मिळत नाहीये, इतक्या ओके. भयानक पद्धतीने हत्या करूनही. ओके, ठीक आहे. तर पॉइंट इज अंडरस्टूड की शेवटी एक लोकजागृती करणं हाच जागृती करणं. आणि आणि चळवळ उभी करणं. प्रसाद, अजून काही प्रश्न आहेत का? आलेत काही प्रश्न? काही इथं चॅटमध्ये काही दिसत नाहीत मला. अजून काय प्रश्न नाहीये. प्रश्न नाहीये. ओके, ठीक आहे. एक अ, विचारायचं होतं ठीक आनंद. आहे, जर प्रश्न नसतील, कारण लोक नंतर हे सावकाश बघत राहतात. तर मला असं वाटतं की आनंद, हा लोकांनी हल्ली काय केले, वृत्तपत्रामध्ये फक्त मथळे वाचतात आणि बाबा काय झालं, ठीक आहे, काहीतरी फुटले लोक, नाहीतरी फुटणारच होते आणि मग ते फक्त वाईट होते, नालायक होते, म्हणजे फुटलेले नालायक होते. अरे फुटलेले नालायक होतेच, पण फोडणारे त्याच्यापेक्षा जास्त नालायक आहेत. हा मुद्दा विसरला जातोय. हो, म्हणजे सगळ्यात हो. महत्वाचा मुद्दा काय, हे गद्दार आहेत. अरे पण ज्यांनी गद्दारांची गद्दारी पेरून, गद्दारी नावाचं बी पेरून जोपासली आहे आणि ज्यांच्या हातात हे सगळी आता साधनं आहेत, त्यांचा गैरवापर चाललाय, त्यांच्या विरोधामध्ये चळवळ होणं हे, आणि याच्याबद्दल जे मूग पिळून, डोळ्यावरती पट्टी बांधून, तोंडामध्ये बोळा कोंबून आणि हातकड्या घालून सरकारने, अमित शहाने घातलेल्या न्यायासनावरती जे बसलेले आहेत, त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला काहीतरी जागृती आणि एक जनमत तयार ते करणं हे मला वाटतं अत्यंत आवश्यक आहे. भूषण गवईंना इथे एकदा ते पुण्यात आले होते, हा. तेव्हा मी दुर्दैवाने सुदैवाने त्या सभेचं प्रास्ताविक मीच होतं, कारण ते गाडगीळ ट्रस्ट तर्फे आम्ही त्यांना बोलवलं होतं.
अरे बापरे. हा. त्यांना मी एक्झॅक्टली त्यांना 2-3 जे कायद्यांचे त्यांना मी संदर्भ दिले, त्यात पक्षांतर बंदी कायद्याच्या बद्दल विचारलं. म्हणलं हा. न्यायसंस्था तुमची मग काय बोलले? काही उत्तर दिलं नाही. ते म्हणले आता तुम्ही पत्रकार आहात, म्हणजे ते जाहीर बोलले माझं नाव घेऊन आणि माझे संदर्भ घेऊन 4-4, 5-5 वेळा. ते म्हणले की तुम्ही फार व्हॅलिड मुद्दे उपस्थित केले प्रास्ताविकात, पण शेवटी एकदा त्या आसनावर बसल्यानंतर अनेक गोष्टी असतात, अनेक फोर्सेस असतात. त्यामुळे अरे आम्हाला बाबा. हां, तर ते त्यांनी त्याचं स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. ओके. म्हणजे दॅट जसं स्पीक्स अ जसं लॉट. सायलेन्स इज हां, इलोक्वंट. म्हणजे एक्झॅक्टली त्यांचं जसं मौन हे सुद्धा खूप बोलकं आहे असं आपण नाही, म्हणू या शकतो. निमित्ताने म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना आणखीन एका गोष्टीचं मला थोडंसं सांगायचं आहे, की कशा या संस्थांचं मोडतोड चालवलेली आहे. हा. म्हणजे लोकसभा अध्यक्षाला जे निर्णायक अधिकार जे दिलेले आहेत, जसं पक्षांतराबद्दलच्या हा. संदर्भात आहे, तसे एखादं विधेयक हे मनी बिल आहे का साधं बिल आहे का हे ठरवण्याचे पण अधिकार दिलेले आहेत. तर राज्यसभेला मनी बिलाबद्दल आणि अधिकार त्याच्यात काही होऊ नसल्यामुळे शकते. बरोबर आहे. तर लोकसभा अध्यक्षांकडून कुठचंही बिल मनी बिल करून घ्यायचं आणि राज्यसभेला फाट्यावर मारायचं, करेक्ट. हे देखील करेक्ट. या सरकारने केलेलं आहे. एक प्रश्न असा आहे की 29च्या निवडणुका होणार का? मला वाटतं याचं उत्तर आनंद बागायतकरांपेक्षा आपणच द्यायला पाहिजे की त्या निवडणुका व्हायला पाहिजेत आणि त्या आपण आपल्या चळवळीच्या जोरावरती योग्य त्या दिशेने नेल्या पाहिजेत. शेवटी पत्रकार किंवा अभ्यासक हे आपल्यापर्यंत वस्तुस्थिती पोचवतील, माहिती पोचवतील, त्यातले बारकावे पोचवतील, परंतु जनतेला जागं करणं हे काम हे राजकीय पक्षांचं, राजकीय कार्यकर्त्यांचं, राजकीय आणि सामाजिक संघटनांचं आहे. माझ्या मते आपण सर्व जे कार्यकर्ते पक्षाचे असतील, पक्षाबाहेरचे असतील, जे हा कार्यक्रम ऐकत असतील किंवा याच्यानंतर बघतील, जर रेकॉर्डिंग बघतील, तर त्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. आणि आपण आज या आपल्या चर्चासत्रात म्हणजे या संवादाचा समारोप करत असताना हीच प्रतिज्ञा करूया की जोपर्यंत खऱ्या चांगल्या जैव अशा लोकशाहीची आपण मागणी निर्माण करत नाही आणि याच्याबद्दलचा नालायकपणा जो सरकारचा आणि न्यायव्यवस्थेचा चालू आहे आणि या सभापती नावाच्या एका संस्थेचा चालू आहे, त्याच्या विरोधात जोपर्यंत आपण जनमत तयार करत नाही, लोकांच्या मनात त्याच्याबद्दल चीड जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत होणार नाही. आणि चीड निर्माण करणं आणि चांगल्याची अपेक्षा निर्माण करणं आणि अर्थातच त्याचा काहीतरी एक पर्याय म्हणून उभं राहणं हेच आहे. आणि हाच राजकीय पर्याय, हाच म्हणजे हेच राजकीय उत्तर आहे. या अर्थानं मला वाटतं आपण पुढच्या काळासाठी जास्त जोरात काम केलं पाहिजे. ही माहिती आपल्याला एक इंधन म्हणून उपयोगी पडेल. परंतु अनंत बागायतकर हे कार्यकर्ते म्हणून आपल्याबरोबर येतील, परंतु पत्रकार म्हणून त्यांनी त्यांचं काम उत्तम केलेलं आहे. आपण आपलं काम आता उत्तम करूया, त्यांच्या सहित करूया. त्या ठिकाणी एवढंच आश्वासन. तुम्हाला पुन्हा एकदा आनंदच्या मनपूर्वक आभार आणि या माहितीचा आपण चांगला उपयोग करून घेऊ अशा अपेक्षेसहित या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.